शेती करायचं म्हटलं की शेतीसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे रस्ता आणि दुसरा म्हणजे पाणी. जर शेतीला रस्ता नसेल तर शेती करणं अशक्य आहे, मी पहिल्यापासून सांगत होतो. पण हा रस्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण तहसीलदाराकडे जातो आणि त्या रस्त्याची मागणी करत असतो. मग हा रस्ता मागणी करत असताना आपण काही चुका करतो, म्हणजे अर्ज करत असताना जी काळजी घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही, काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि या चुकांमुळेच आपला केसचा निकाल आपल्या विरुद्ध जातो. कारण आपल्याला माहीत नसतं की MLRC 143 प्रमाणे कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये नमूद केल्या पाहिजेत, कोणकोणती कागदपत्र जोडली पाहिजेत आणि त्या चुकांमुळेच आपला निकाल हा आपल्या विरोधात जातो. नंतर आपण अपिलात जातो, पण ज्या चुका सुरुवातीला झाल्या असतात त्या तुम्ही अपिलात जाऊन सुद्धा दुरुस्त करणं कठीण होऊन जातं, त्यामुळे तुमचा निकाल हा सतत तुमच्या विरोधात जातो. यासाठी नवीन रस्ता मागणी करत असताना जो अर्ज करत आहे त्या अर्ज करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कोणकोणती कागदपत्रे जोडली पाहिजे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक माहिती देत असतो आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या लोकांना आपल्या शेतीसाठी नवीन रस्ता मागायचा आहे आणि त्यांच्या शेतीसाठी कोणताही रस्ता नाही, नवीन रस्त्याची गरज आहे, त्यावेळेस तुम्ही तहसीलदाराकडे जाता. पण तहसीलदाराकडे जात असताना आपण काही वेळेस स्वतःहून अर्ज करतो, म्हणजे आपण वकील देत नाही, स्वतःहून अर्ज करतो. मग हा अर्ज करत असताना आपल्याला कायद्यातील तरतुदी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण जो अर्ज करतो तो बाहेरचा जो कोणी त्या तहसीलच्या बाहेरचं कोणी एजंट बसला असेल किंवा आपल्या मनानं जसं आपल्याला वाटेल, एक ढोबळ मनाने जसा अर्ज वाटेल त्याप्रमाणे आपण गट नमूद करतो आणि मला ह्याला नवीन रस्ता मिळावा असा एक साधारण अर्ज देऊन टाकतो. पण याचा परिणाम काय होतो की कायद्यातील तरतुदीला अनुसरून तुमचा अर्ज नसल्यामुळं माननीय तहसीलदार तो अर्ज नामंजूर करतात. यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, सुरुवातीला हे बघा की आपल्याला ज्यावेळेस 143 प्रमाणे अर्ज करायचा असतो, MLRC म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम आहे, त्याच्या अंतर्गत 143 प्रमाणे अर्ज करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी, एक म्हणजे तुमच्या रस्त्याची जी मागणी आहे ही सर्वे नंबरच्या बांधाने असली पाहिजे, गटाच्या बांधावरून नाही. सर्वे नंबरचा बांध, सर्वे नंबरच्या बांधावरून तुमची मागणी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गटासाठी रस्ता मागताय, ज्या शेतीसाठी रस्ता मागताय, क्षेत्रासाठी, त्याला दुसरा कोणताही पर्यायी रस्ता नसला पाहिजे. जर तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे असेल तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला सर्वे नंबरनं मागणी करायची आहे आणि तुम्हाला कोणताही पर्यायी रस्ता नसला पाहिजे. ह्या दोन गोष्टी तुम्ही त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. अर्ज करत असताना ज्यावेळेस तुम्ही तुमचं नाव लिहिता अर्जदार म्हणून, आता यामध्ये प्रतिवादी कोणाला करायचं तर किंवा सामनेवाला कोणाला करायचं, तर ज्या लोकांच्या शेतामधून तुम्ही किंवा ज्या सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता मागताय त्या सर्वे नंबर बांधाच्या ह्या बाजूला कोणता गट आहे आणि त्या दुसऱ्या बाजूला कोणता गट आहे, त्या गटावरती त्याच्या सातबाऱ्यावरती ज्या लोकांची नावं आहेत त्या सर्वांना तुम्हाला तिथं पक्षकार म्हणून सामील करायचं आहे, प्रतिवादी म्हणून किंवा सामनेवाला म्हणून. काय होतं, लोक काय करतात, महत्त्वाची चूक काय करतात की समजा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये 5 लोक आहेत पण त्यांच्या घरातला एकच व्यक्ती तो शेती करतो, तिथली जमीन जी आहे त्याची वहिवाटत असतो, त्या ज्या तुम्ही सर्वे नंबरनं रस्ता मागणार आहे त्याच्या साईडला जो व्यक्ती आहे त्याच्या तो एकटाच सगळं शेती वगैरे सगळं बघत असतो. म्हणून आपण काय करतो, फक्त त्या व्यक्तीचंच नाव त्या अर्जामध्ये नमूद करतो. मग त्याची बहीण असेल किंवा इतर लोक असतील घरातील, त्या लोकांचं नाव आपण अर्जामध्ये टाकत नाही. पण नेसेसरी पार्टी जे म्हणतो आपण, त्याला आवश्यक पक्षकार म्हणून त्या लोकांनासुद्धा पक्षकार म्हणून सामील करणं गरजेचं आहे. कारण ते लोकसुद्धा त्या लगतधारक असतात, त्या रस्त्यात जे तुम्ही रस्ता मागणार आहे त्यातले ते मालक असतात, भले तो शेती एक व्यक्ती करत असताना. म्हणून अर्ज करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की आपण ज्या गटांच्या बांधावरून रस्ता मागणार आहे त्या गटामधील सर्व लोकांना तुम्ही त्या केसमध्ये पक्षकार म्हणून सामील केलं पाहिजे. त्यांना नोटीस गेली पाहिजे, त्यांचं म्हणणं येईल नाही येईल तो पुढचा भाग, पण त्यांना पक्षकार म्हणून सामील करून त्यांना नोटीस गेली पाहिजे. पण आता दुसरी गोष्ट, सर्वे नंबरच्या बांधानं मागणी करत असताना तो बांध सर्वे नंबरचाच आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही जिथून तुम्ही आता रस्ता मागणार आहे, समजा असा बांध आहे तर या बांधाचा जो ह्या बाजूला जो गट नंबर आहे त्याचा स्कीमचा उतारा काढायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याचा सर्वे नंबर समजेल. तसंच इकडं जो गट आहे त्या गटाचा सुद्धा तुम्ही स्कीमचा उतारा काढून त्याचा सुद्धा तुम्ही सर्वे नंबर पाहू शकता. जर या दोन गटांचा सर्वे नंबर हा भिन्न आला, मग काही उद्या पण वेगवेगळा आला पाहिजे, तर त्याच्यावरून समजते की ही जो बांध आहे मधला तो दोन्ही सर्वे नंबरचा मधला बांध आहे. तुम्ही जर
इकडं पण सर्वे नंबर तोच आहे, तिकडं पण सर्वे नंबर तोच आहे, फक्त गट नंबर वेगळे असं जर म्हटलं तर तो मधला बांध हा सर्वे नंबरचा बांध होत नाही, तो गटाचा बांध होतो. त्यामुळं सर्वे नंबरचा बांध आहे का नाही हे तुम्ही आधी पडताळलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे स्कीमचा उतारा काढला पाहिजे आणि त्या गटाचा सर्वे नंबर कोणता आहे आणि या गटाचा सर्वे नंबर कोणता आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या तुमच्या क्षेत्रासाठी रस्ता मागत आहात त्या क्षेत्राचा आणि जिथपर्यंत पासून तुम्हाला रस्ता पाहिजे, म्हणजे जो मूळ रस्ता आहे, चांगले सडक आहे, तिथपर्यंत पोहोच रस्ता जो तुम्हाला पाहिजे असतो त्याचा एक कच्चा हात नकाशा तुम्ही त्या केससोबत जोडणं गरजेचं आहे, की बाबा माझा गट इथं आहे, त्यानंतर हे गट लागतात आणि मग तिथे एक चांगली पक्की सडक आहे आणि तिथपर्यंत मला पोहोचायला तो रस्ता पाहिजे. त्यासाठी तुम्ही कच्चा हात नकाशा जोडला पाहिजे. शिवाय अर्जामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या गटाच्या चतुर्सीमा चारही बाजूला कोणकोणते गट आहेत या गटांचा उल्लेख केला पाहिजे. आता बघा लक्षात राहू द्या, महत्त्वाचं म्हणजे काय की पक्षकार म्हणून कोणाला सामील केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे, की जे लगतधारक आहे मग तो तिथं जमीन कसायला असो नाहीतर कुठं बाहेरच्या जिल्ह्यात कुठंही असो किंवा एखादी त्याची बहीण आहे ती नांदायला दुसऱ्या गावाला असो, पण तिला नोटीस गेली पाहिजे, तिला पक्षकार म्हणून सामील केलं पाहिजे, कारण तिचं त्या सातबाऱ्यावरती नाव आहे, ती लगतधारक आहे म्हणून तिला पक्षकार करा, तिला नोटीस काढली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्सीमा नमूद करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो सर्वे नंबरचाच बांध आहे का नाही हे पडताळून बघा आणि नकाशा त्यासोबत त्या अर्जासोबत द्यायला विसरू नका. त्यानंतर जे आपण ज्या गटासाठी रस्ता मागतोय आपण त्याचं 7/12 उतारा त्या अर्जासोबत जोडायचा आहे तुम्हाला आणि ज्याच्या गटामधून मागतोय त्यांचेसुद्धा 7/12 जोडायचे आहेत. कच्चा हात नकाशा तर आपण मागे सांगितल्याप्रमाणे स्कीम उतारा जोडायचा आहे, जेणेकरून त्या तहसीलदाराला ते समजलं पाहिजे की बुवा हे जो रस्ता मागतोय हा सर्वे नंबरचाच आहे. कारण तहसीलदार शेतामध्ये आला उभा राहिला त्याला हे माहीत नसणार आहे की बाबा इथं कुठं सर्वे नंबरचा आहे किंवा काय आहे, किंवा तेवढं जेवढं TILRला कळतं, जेवढं मोजणीदाराला कळतं तेवढं तहसीलदारांना एवढं समजणार नाही. यासाठी आपल्याला कागदोपत्री आपण चांगलं व्यवस्थित गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही जोडताना सुद्धा त्याच्यासोबत स्कीमचा उतारा पण जोडा, दोन्ही बाजूच्या गटांचे स्कीमचे उतार, जेणेकरून याचा गट आणि याचा सर्वे नंबर आणि याचा सर्वे नंबर वेगळा आहे हे दिसलं पाहिजे. आणि तुम्हाला जर कुठलाही पर्याय रस्ता असेल समजा तर तुम्ही शक्यतो असा अर्ज करू नका. जर पर्याय रस्ता आहे पण तो थोड्याच अंतरापर्यंत आहे, तिथून तुम्ही येता पण तुम्हाला हक्काचा रस्ता नाही, मधूनच कोणत्या शेतामधून येता, हां मग तुम्ही अर्ज करा. म्हणजे जो पर्याय रस्ता दिसतोय पण तो काही हक्काचा नाही, कायमचा नाही, फक्त त्याचं रान मोकळं आहे शेजारच्याचं, त्याच्या रानातून तुम्ही आला, तो काही पर्याय रस्ता होणार नाही. हक्काचा पूर्वीपासूनचा वापरत असलेला बांधावरचा रस्ता हा पर्याय रस्ता असू शकतो, किंवा शेतामधून जरी आला असला पण तो पूर्वपारीचा जुना असला पाहिजे तर तो पर्याय रस्ता होऊ शकतो. म्हणून दोन गोष्टी, सर्वे नंबर आणि सर्वे नंबरची मागणी असली पाहिजे आणि पर्याय रस्ता नसला पाहिजे. एवढ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही केस दाखल करता त्यावेळेस सगळ्यांना नोटिसा जाणं गरजेचं आहे. काही वेळेस काय होतं का नोटिसा वेळ खूप जातो, म्हणून तहसीलदारांच्याकडून काही वेळेस एखाद्याला नोटीस काढायची राहते किंवा त्याला बजावणीचा रिपोर्ट आलेला नसतो. ह्याचा परिणाम काय होतो, ज्यावेळेस ती केस अपिलामध्ये जाते त्यावेळेस समोरची जी पक्ष करायचं आपला अर्ज मंजूर झालेला असला तरी तो डिफेन्स घेतात की आम्हाला याची नोटीसच नाही. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, नैसर्गिक न्यायतत्वाचं जे तत्व आहे त्यानुसार दोन्ही बाजू ऐकून घेतले पाहिजे, दुसऱ्या पार्टीला नोटीस ही गेलीच पाहिजे. ही तत्वाची बाधा आल्यामुळं जे वरचं कोर्ट आहे ते लगेच त्या रस्त्याला आपल्याला स्टे देतं. म्हणजे आपण एवढा सगळा खटाटोप करायचा, रस्ता मंजूर करायचा आणि रस्ता करायच्या टायमाला वरच्या कोर्टानं स्टे द्यायचा का तर ह्या लोकांना पक्षकार तुम्ही केलं नव्हतं किंवा त्यांना नोटीस गेली नव्हती. ह्या गोष्टीवरून वरच्या कोर्टानं क्युरी काढून तो आपला घेतलेला आदेश कोर्ट थांबवू शकतं. म्हणून ह्या गोष्टींची काळजी घ्यायची तुम्हाला. नंतर तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळेस आपली आता केस सुरू झाली, केस हेअरिंग लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांच्या नोटिसा बजावून झाल्यानंतर केस हेअरिंगला ज्यावेळेस लागते त्यावेळेस तुम्हाला सरतपासाचं ॲफिडेविट द्यायचं आहे, शपथपत्र द्यायचं आहे की यातला सगळा मजकूर जो आहे तो बरोबर आहे, खरा आहे. त्यासोबत जो कागदपत्र आहे त्याचं निशाणी वगैरे टाकून घ्यायचे. जे केस प्रॉपर चालवा, फक्त अर्ज दाखल केला, समोरच्या पक्षाचं म्हणणं आलं, आपलं लेखी युक्तिवाद दिला आणि केस संपली असं चालवू नका. प्रॉपर चालवा, सरतपास घ्या, उलट तपास घ्या. कारण हे पण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये येतं की पूर्ण दिलेला जो एखाद्या व्यक्तीने दिलेला अर्ज आहे तो खरा आहे खोटा आहे ह्याची पडताळणी झाली पाहिजे, सत्यता पडताळणी झाली पाहिजे. यासाठी त्याचा उलट तपास होणे गरजेचं आहे. हां, तुम्ही आता अर्ज दिला आहे, सरतपास ॲफिडेविट दिले आणि पुढची पार्टी तुमची क्रॉस घेत नाही, ती केस तिथनं पुढं जाऊ शकते. क्रॉस घेत नाही, उलट तपास घेत नाही पुढे, पण ते चालू शकतं. वरचं कोर्ट ते म्हणाल की जे झाले ते प्रॉपर प्रोसिजरप्रमाणे झाले. पण तुम्ही हे न करता डायरेक्ट जर लेखी युक्तिवाद दिला, समोरच्या लेखी युक्तिवाद दिला आणि केस निकाल झाला तर वरच्या कोर्टामध्ये असे आदेशावरती लगेच स्टे समोरच्या पार्टीला भेटू शकतं. त्यामुळं प्रॉपर चॅनलनं प्रॉपर हिअरिंगची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ते चालवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा निकाल मंजूर होतो, निकाल मंजूर झाल्यानंतर तुम्ही लगेच कॅव्हेट दाखल केलं पाहिजे की बाबा वरच्या कोर्टानं आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठल्या प्रकारचा स्टे देऊ नये म्हणून कॅव्हेट दाखल करा. निकालाची जी अंमलबजावणी आहे ती पोलीस बंदोबस्तामध्ये अपील कालावधी संपल्यानंतर
करायची आहे. तर ह्या तुम्ही प्रकारे तुम्ही ह्याची काळजी घ्यायची आहे. गटाच्या बांधावरून रस्त्याची मागणी करू नका, सर्वे नंबरच मागणी करा. पर्यायी रस्ता असेल नसेल तर त्याचा व्यवस्थित नमूद करा, त्याचा कच्चा हात नकाशा काढा. या सगळ्या बाबींची तुम्ही काळजी घ्या. एवढं जर तुम्ही बाबींची काळजी जर घेतली तर तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज मंजूर होईल. अर्ज मंजूर होणं महत्त्वाचं नसतं, अर्ज मंजूर झाला तर तो वरच्या कोर्टापर्यंत टिकला पाहिजे. कारण समोरची पार्टी आता कसं असते, थांबत नाहीत, पहिल्या निकाला कोणी तयार होत नाही. त्यामुळं अर्ज करतानाच असा व्यवस्थित करायचा, पाया असा भक्कम करायचा की पुढे जाऊन तुम्हाला त्याची अडचण नाही आली पाहिजे. तर अशाच कायदेशीर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.